हॅलो नमस्कार, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओला करते आहे सुरुवात। तर बघा, जसे की तुम्हाला माहितीच आहे की नव्याने आपण उलन रंगोली मॅटचा बिझनेस हा सुरू केलेला आहे। अशा पद्धतीच्या त्या उलन रंगोली मॅट असतात, रेडीमेड असतात, फक्त घ्यायचे आहे आणि जिथे तुम्हाला त्या स्टिक करायच्या किंवा ठेवायच्या आहे तिथे तुम्ही त्या ठेवू शकता। सध्या या बिझनेसचा खूप ट्रेंड चालू आहे। तो बिझनेस मी स्वतः सुरू केलेला आहे आणि त्यामधून थोडासा का होईना पण नफा हा मी सध्या तरी कमवत आहे। तर अशाच माझ्या घरी बसलेल्या ज्या गृहिणी ताई आहेत किंवा ताई आहेत, गृहिणी आहेत, तर त्यांच्यासाठी मी सगळी काही डिटेलिंग माहिती जशी जशी मला अनुभव येत आहे, जसं जसं मला समजत आहे त्या बिझनेस बद्दलची माहिती तशी तशी तुमच्यासोबत मी ती शेअर करत आहे। वेळ काढून तुमच्यासाठी मी सगळे व्हिडिओ घेऊन येत आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करत जाऊ नका। कुठे ना कुठे छानशी माहिती आपल्याला ही मिळत असते। मी सुरुवातीला सांगते, मध्ये सांगते किंवा शेवटला नक्की तुम्हाला हवी ती माहिती ही मी देण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका। तर बघा, आता मला सगळ्यात जास्त येणारी कमेंट्स कोणती, तर उलन रंगोली मॅटची किंमत कशी ठरवायची। ओके, तर तो माल कुठून परचेस करायचा, कसा करायचा, त्याची मार्केटिंग कशी करायची, परत किती केजी मिळतं, उलन म्हणजे काय, त्याचं साहित्य कसं असतं, सगळे काही डिटेलिंग व्हिडिओ ऑलरेडी शेअर झालेले आहे आपल्या चॅनलवरती। तर तुम्ही बघायचे असेल तर तिथे तुम्ही जाऊन बघू शकता, कारण की भरपूर अशी इन्फॉर्मेटिव्ह मी माहिती तिथे प्रोव्हाइड केलेली आहे। तर त्याच व्हिडिओच्या खाली भरपूरशा कमेंट्स येत होत्या की उलन रंगोली मॅट तर बनवलीच आहे, पण आता त्याची किंमत कशी ठरवायची। तर आज ती किंमत कशी ठरवायची हेच तुम्हाला मी अगदी टेंटेटिव्ह असं सांगणार आहे, अजिबात कॅल्क्युलेशन करून सांगणार नाहीये। कारण त्याचं असं आहे की पूर्णपणे कॅल्क्युलेशन करून जर मी तुम्हाला परफेक्ट अशी अमाउंट जर सांगितली तर ती अमाउंट एक स्पेसिफिक अमाउंट धरली जाणार आहे आणि बऱ्याचशा गृहिणी आता आपल्या ह्या व्यवसायामध्ये उतरलेल्या आहेत। तर प्रत्येक ठिकाणी ती अमाउंट ही वेगवेगळी असणार आहे। फॉर एक्झाम्पल, जर मी तुम्हाला 1 फीटची जर अमाउंट जर मी तुम्हाला माझ्यातर्फे किंवा माझ्या पद्धतीने काढून दाखवली तर तीच अमाउंट तुमच्या डोक्यात असणार आहे किंवा तीच अमाउंट तुम्ही धरून चालणार आहे 1 फीटच्या रंगोलीची। तर आणि तीच अमाउंट सगळीकडे असणार आहे असं अजिबात नाहीये, कारण की उलन रंगोली मॅटच्या डिझाइन वरती डिपेंड आहे, क्वालिटी वरती डिपेंड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण उलन रंगोली मॅट बनवतो त्याचा बेस कोणता वापरत आहे त्याच्या क्वालिटी वरती डिपेंड आहे, त्याच्या प्राइस वरती ती पूर्णपणे आपली उलन रंगोली मॅटची डिझाइनची कॉस्ट ही ठरली जाते। त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगेल, अजिबात कॅल्क्युलेशन वगैरे करून सांगणार नाही। एक टेंटेटिव्ह अमाउंट तुम्ही कशी काढू शकता तेच फक्त तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि त्याचं दुसरं रिझन हे पण आहे की बऱ्याचशा आपल्या गृहिणी आता हे काम करायला लागलेल्या आहेत, तर त्यांना पण नुकसान नको व्हायला। आणि अशा काही गृहिणी आहे की त्यांनी सुरू तर केलेलं आहे काम, पण त्यांना उलन रंगोलीची जी प्राइस आहे ती काढता येत नाहीये, त्यांना थोडीशी का होईना माहिती मिळेल। सो अशा दोन्ही गृहिणींचा मी विचार केलेला आहे, ज्या ऑलरेडी काम त्यांनी सुरू केलेलं आहे, तर त्यांना एक स्पेसिफिक जी उलन रंगोलीची प्राइस आहे ती म्हणजे ती प्राइस हे करून त्यांच्या व्यवसायावरती परिणाम नको व्हायला, आणि म्हणून मी एक टेंटेटिव्ह पद्धतीने किंवा अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण कसं होतं ना, आता समजा मी याची प्राइस तुम्हाला ठरवली, समजा 120 रुपये जर मी याची तुम्हाला प्राइस ठरवली आणि एखादी गृहिणी किंवा एखादी व्यावसायिका किंवा घरून जिने नुकताच तिचा व्यवसाय सुरू केलेला आहे, तिच्याकडे जर 1 फीटची प्राइस ही 250 रुपये निघत असेल, तर तुम्ही माझा व्हिडिओ बघून त्यांच्या व्हिडिओवरती जाल किंवा त्यांना सांगेल की त्या ताईंनी तर 1 फीटची प्राइस फक्त 120 सांगितली होती आणि तुम्ही 250 रुपये सांगतात, असं का? बरोबर आहे की नाही? तर त्या गृहिणीला प्रॉब्लेम होईल की नाही? त्यामुळे मी हा सगळा विचार करून फक्त टेंटेटिव्ह अमाउंट कशी काढायची आपल्या उलन रंगोली मॅटची तेच सांगणार आहे, जेणेकरून दोघी गृहिणींना किंवा दोन्ही व्यावसायिकांना प्रॉब्लेम नको व्हायला, जिचा व्यवसाय ऑलरेडी ग्रो होतोय किंवा जी व्यवसायामध्ये सध्या उतरणार आहे किंवा तिला हा व्यवसाय सुरू करायचा आहे। दोघींचा विचार करून आजचा व्हिडिओ मी अगदी विचारपूर्वक बनवलेला आहे। ओके, तर बघा, सगळ्यात आधी आता आपण उलन रंगोलीची जी प्राइस आहे ती कशी ठरवायची, टेंटेटिव्ह मी पुन्हा सांगेल की टेंटेटिव्ह अमाउंट कशी ठरवायची हेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जी काही अमाउंट मी तुम्हाला सांगणार ती फिक्स आहे असं अजिबात नाही। ओके, तर बघा, आता तुम्ही उलन रंगोली मॅटसाठी सगळं साहित्य घेतलं, त्या साहित्यामध्ये तुम्हाला उलन ही किलोवरती मिळाली आणि रेक्झिन हे मीटरवरती मिळालं, बरोबर? तर आता मग त्याचा कसा मेळ बसवायचा, किलोवरती मीटरवरती जर मिळतंय तर आपल्याला किती उलन लागली, किती मॅट लागलं, किती रेक्झिन लागलं, हे कसं काढायचं?
तर सगळ्यात आधी काय करायचं, आपण जे काही रेक्झिन आणलेलं आहे ना त्याचं वजन करून घ्यायचं. वजन केल्यानंतर त्या रेक्झिनवरती जी डिझाईन ड्रॉ करून घ्यायची, 1 फीटची म्हणा, 3 फीटची म्हणा, किती फीटची तुमची असेल ती डिझाईन ड्रॉ करून घ्यायची. नंतर ती कट करून घ्यायची. कट केली का पुन्हा ते जे उरलेलं रेक्झिन असतं त्याचं वजन करायचं आणि त्याचं वजन केल्यानंतर जितकं लेस झालेलं आहे, जितकं वजन कमी झालेलं, तर समजा फॉर एक्झाम्पल देते, तुम्ही रेक्झिन आणलं, त्याचं वजन भरलं 500 ग्रॅम, तुम्ही डिझाईन ड्रॉ केली, ती कट केली, नंतर पुन्हा त्याचं वजन केलं तर ती फक्त भरली 425 ग्रॅम. तर किती रेक्झिन लागलं आपल्याला? 25 ग्रॅम रेक्झिन लागलं. तर रेक्झिन किती मीटर मिळालं? समजा 100 रुपये मीटर तुम्हाला मिळाले असेल तर 100 रुपये मीटर मधून 25 ग्रॅम हे लेस करायचे. झालं, तिथे तुम्हाला रेक्झिनचं वजन मिळालं. ओके, आता उलनचं वजन कसं करायचं? तर पूर्ण डिझाईन ही ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर काय करायचं की जो कट केलेला भाग आहे ना त्याचं वजन करायचं. ते किती भरलं? 25 ग्रॅम भरलं. समजा टेंटेटिव्ह सांगते. ओके, 25 ग्रॅम ते भरलं. त्याच्यानंतर डिझाईन आपण पूर्ण ड्रॉ केली. त्यानंतर पुन्हा आपण त्याचं वजन केलं. वजन केल्यानंतर ते पूर्णपणे 100 ग्रॅम भरलं समजा. तर 100 ग्रॅम मधून आपण हे जे रेक्झिनचं वजन केलं होतं ते लेस करायचं. 25 ग्रॅम हे लेस करायचं. उरले किती? 75 ग्रॅम. ओके, तर 75 ग्रॅम आपल्याला ही उलन लागलेली आहे आणि ऑलरेडी आपण रेक्झिनचं वजन केलेलं होतं. ते दोन्ही प्लस करायचे. झालं, तुम्हाला उलन रंगोली मॅट साठी लागणारं जे काही ग्रॅम मध्ये वजन मिळालेलं आहे ते तुम्हाला रुपयांमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ती अमाऊंट एका साईडला लिहून ठेवायची आहे. ओके, त्यानंतर आपल्याला लागते याच्यासाठी स्टिक लागतात. तर म्हणजे कॅल्क्युलेशन ठेवायचं की एक उलन रंगोली मॅट बनवायला तुम्ही किती स्टिक वापरल्या. त्या स्टिक तुम्हाला लिहून ठेवायच्या आहे. मग एक स्टिक किती रुपयाला असते? समजा टेंटेटिव्ह 5 रुपयाला किंवा 10 रुपयाला आपण एक स्टिक धरूया. तुम्हाला समजा एक रंगोली मॅट बनवण्यासाठी 3 स्टिक लागले, तर त्या 3 स्टिकचं कॅल्क्युलेशन करायचं 30 रुपये. ओके, टेंटेटिव्ह सांगते आहे 30 रुपये. अशा पद्धतीने तुम्हाला आता उलन रंगोली मॅटची ग्रॅम मध्ये केल्यानंतर प्राइस पण मिळाली, त्यानंतर स्टिकची पण प्राइस मिळाली. सगळं कॅल्क्युलेशन लिहून काढायचं, त्याची प्लस करायची. झालं, उलन रंगोली मॅट साठी लागणारी तुमच्याजवळ प्राइस एक आली. त्यानंतर आपली मेहनत. आता मेहनतीला जास्त भर द्यायचा आहे, कारण की याचं मटेरियल जरी कमी भावामध्ये मिळत असेल पण त्याला मेहनत खूप आहे. सो मेहनत त्याच्यामध्ये तुम्हाला प्लस करायची आहे. तर एक उलन रंगोली मॅट बनवण्यासाठी तुम्हाला लागले समजा 2 तास आणि तुमचं क्रिएटिव्हिटी. आता त्याच्यामध्ये तुम्ही किती व्यवस्थित कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे, ती डिझाईन किती अट्रॅक्टिव्ह दिसती आहे, त्या हिशोबाने तुम्ही ती अमाऊंट ऍड करायची आहे त्यामध्ये. अशी अमाऊंट ऍड करत गेल्यानंतर एक स्पेसिफिक अमाऊंट तुम्हाला मिळते. ती स्पेसिफिक अमाऊंट तुमची ही रंगोली उलन मॅटची प्राइस ठरणार आहे. ओके, तर बघा, आय होप तुम्हाला समजलं असणार आहे की कशा पद्धतीने उलन मॅटच्या रंगोलीची प्राइस काढायची असते. मी इन डिटेल तुम्हाला काढून दिली असती, तिथे नो डाऊट, तिथे काहीच प्रॉब्लेम नाहीये. इन डिटेल तुम्हाला मी काढून दिली असती किंवा मला किती लागते काय ते सगळं डिटेलिंग काढून दिलं असतं. पण जसं की व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ठिकाणी उलन रंगोली मॅटची प्राइस ही वेगवेगळी आहे त्याच्या मटेरियलनुसार. त्यामुळे त्या टाइमना सुद्धा प्रॉब्लेम नको म्हणून मी टेंटेटिव्ह पद्धतीने कसं एक बेसिक फक्त सांगितलेलं आहे की बेसिक पद्धतीने तुम्ही कशी उलन रंगोली मॅटची ही प्राइस काढू शकता. ओके, तर समजलं असणार आहे, काही अवघड नाहीये. रेक्झिन घरी आणायचंय, रेक्झिनचं वजन करायचंय, त्यानंतर त्याच्यावरती डिझाईन ड्रॉ करायची आहे, ती कट करायची आहे, रेक्झिनचं पुन्हा वजन करायचंय, त्यानंतर ती कट केलेली डिझाईन त्यामधून लेस करायची आहे, नंतर त्याच्यावरती उलन लावायचं आहे. उलन लावलेली रंगोली पुन्हा पूर्ण रेडी झाल्यानंतर त्याचं वजन करायचं आहे. पूर्ण वजन झाल्यानंतर त्याच्यामधून रेक्झिनचं वजन हे लेस करायचं आहे. मग आपल्याला मिळतं उलनचं वजन किंवा उलनची अमाऊंट मिळते आपल्याला आणि मग स्टिक आणि आपली मेहनत. इतकं सिंपल आहे, काहीच अवघड नाहीये. फक्त आपल्या मिळालेल्या आपल्याला मालाच्या किमतीवरती हे सगळं काही डिपेंड आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलं असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या महिलांना हा व्यवसाय घरून सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी आपण किट प्रोव्हाइड करतो आहे. अगदी 950 रुपयामध्ये हे किट आहे, ते सुद्धा घरपोच तुम्हाला मिळणार आहे. सो जास्त वेळ घालवू नका. हा जर तुम्हाला व्यवसाय घरून सुरू करायचा असेल तर लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करा. किट लवकरात लवकर ऑर्डर करा आणि आपला व्यवसाय सुरू करा. वेळात वेळ काढून तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल.
समजलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका। जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आय होप आजचा व्हिडिओ हेल्पफुल झाला असेल आणि समजला असणार आहे। इन डिटेल व्हिडिओ खरंच घेऊन आले असते, पण बाकीच्या पण लेडीजला या इन डिटेल व्हिडिओचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे इन डिटेल प्राइस मी तुमच्यासोबत शेअर केलेली नाहीये, फक्त त्याची मेथड शेअर केलेली आहे, त्याची पद्धत शेअर केलेली आहे। सो आता तुम्ही कामाला लागा आणि थोडंसं आपलं पण डोकं चालवून ह्या उलन रंगोली मॅटची प्राइस ठरवा। ओके, तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉग सोबत, अशा छानशा माहितीपूर्ण ब्लॉग सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।